मागील भागात आपण बघितले, रितेशला तिचं असं म्हणणं खूप आवडत होतं. ती त्याच्यासाठी जेवायला थांबली, सकाळी त्याचा चहा मागवला. तिचं असं काळजी करणं त्यालाही आवडत होतं. दोघंही एकमेकांना पसंत करू लागले होते. आता पुढे दोघंही हॉटेलमध्ये जेवण करत असताना तिथे काही कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींचा ग्रुप आला. प्रियाला त्या ग्रुपमधील मुला मुलींचे बोलणे ऐकू येत होते. ते पार्टीचा प्लॅन करत होते आणि पार्टीमध्ये सर्वांनी ड्रिंक घ्यायचं असं ठरवत होते. प्रियाला त्यांच्याकडे पाहून तिची बॅचलर लाईफ आठवली. ती पण अशीच बिनधास्त मुलगी होती, जे आवडेल ते करायची, जसं वाटेल तसं वागायची. पण काही गोष्टी अशा घडल्या की तिला सर्व सोडून लग्न करावं लागलं. ती असा विचार करत असताना रितेशला तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून अंदाज आला की हिच्या भूतकाळात नक्कीच काहीतरी दुःखद घटना घडली आहे. रितेश प्रियाला आवाज देतो. त्याच्या आवाजाने ती विचारचक्रातून बाहेर येते. तो म्हणतो, काय झाले? कसला विचार करते आहेस? ती नाही मध्ये मान हलवून उत्तर देते. तिचं असं उत्तर बघून त्याच्या कपाळावर आठ्या जमा होतात. प्रियाला तिची चुकी समजते. ती लगेच एका हाताने कान पकडून सॉरी म्हणते. रितेशला तिच्या असं वागण्याचं हसू येतं, पण तो दाखवत नाही. ती, एक विचारू का? रितेश आता तिला कॉपी करतो, म्हणजे फक्त मान हलवून हो म्हणतो. प्रिया म्हणते, विचारते मी पण तुम्ही माझ्याविषयी चुकीचा गैरसमज नाही करणार ना? रितेश म्हणतो, नाही करणार. बोल, काय म्हणते? ती, मला कॉलेजला असताना एकदा तरी ड्रिंक करायची होती, तर आपण आता गोव्याला आहोत तर ड्रिंक करायची का एकदा? आणि असं बोलून ती खाली मान घालून बसते. रितेशला तिच्या बोलण्याचं हसू आले, पण त्याने अंदाज लावला की प्रिया दिसते तशी नाही आहे. आपल्याला वाटतं शांत आहे, पण मनातून चांगलीच आगाव आहे. रितेश लगेच म्हणतो, चालेल, डन. आज रात्रीच घ्यायची का? आणि हो, मी ड्रिंक नाही करणार पण मी तुला कंपनी देईल. मी सॉफ्ट ड्रिंक घेईन. त्याचं असं लगेच हो उत्तर ऐकून प्रिया खुश झाली, पण तो ड्रिंक करणार नाही म्हटल्यावर ती नाराज झाली व म्हणाली, नको, तुम्ही नाही घेणार तर मी पण नाही घेणार. रितेशला तिचं असं बोलणं ऐकून हसू आलं. तो, अगं तू घे ना, मला काही प्रॉब्लेम नाही. तुला ड्रिंक केल्यानंतर कोणीतरी सांभाळायला हवे ना. नेक्स्ट टाइम आपण सोबत करू ड्रिंक, ओके? प्रियालाही रितेशचं बोलणं पटतं व तिने मान हलवून हो म्हणते. रितेशने विचार केला, हिच्या मनात नक्की काय आहे हे तरी ड्रिंक केल्यानंतर समजेल, म्हणून त्याने लगेच तिचं म्हणणं ऐकलं होतं. रात्र झाली तशी प्रिया एक्साइट झाली. कसा राहील ड्रिंक करण्याचा अनुभव? रितेश प्रियाला म्हणाला, आपण आज डिनर इथेच रूम मध्ये करू व ड्रिंक पण, चालेल ना? ती नेहमीप्रमाणे मानेनेच हो म्हणाली. रितेशने फोन करून डिनर, सॉफ्ट ड्रिंक आणि रेड वाईन रूम मध्ये मागवली. थोड्या वेळाने वेटर सर्व घेऊन आला आणि टेबलवर ठेवून निघून गेला. रितेश म्हणाला, चल सुरू करूया. दोघंही टेबल जवळ बसले. रितेशने तिच्यासाठी एक ग्लास मध्ये रेड वाईन ओतली व स्वतःसाठी दुसऱ्या ग्लास मध्ये सॉफ्ट ड्रिंक घेतलं आणि तिला इशाऱ्यानेच ग्लास उचलण्यासाठी खुणवलं. प्रियाने उत्साहाने तिचा रेड वाईनचा ग्लास घेतला आणि रितेशकडे बघू लागली. मग रितेशने तिला आधी थोडे खारे शेंगदाणे व काजू खायला सांगितले आणि मग वाईन पी असं म्हणाला. तिने सेम तसंच केलं, पण तिला वाईन इतकी घाण लागली की तिला आता उलटी करावीशी वाटली. तिचं अशी रिॲक्शन पाहून रितेशला खूप हसू आले, पण त्याने हसू कंट्रोल केलं आणि म्हणाला, काय झालं ग? ती, खूप बोगस लागते आहे. लोक कस काय आनंद घेऊन ड्रिंक करतात, मला तर अजिबात आवडली नाही. तो, अगं सुरुवातीला खराब लागते, नंतर छान लागते. रितेशचं बोलणं प्रियाला खरं वाटलं. ती परत ग्लास तो हातात घेते, थोडे काजू खाते व पूर्ण ग्लास एका दमात पिऊन टाकते. तिचं असं वागणं पाहून रितेश शॉक. तो तिच्या ग्लास मध्ये परत वाईन टाकतो आणि तिच्या पुढे धरतो. ती म्हणते, अहो नको, खूप बोगस लागते आहे. असं वाटत आहे मी सडलेले द्राक्ष खात आहे. तिची अशी कमेंट ऐकून रितेश जोर जोरात हसतो. त्याचं हसणं बघून प्रियाला राग येतो. त्या रागात ती दुसरा ग्लास पण संपवते. आता तिला थोडं गरगरल्यासारखे होती आणि ती एकटक रितेशकडे बघू लागते. रितेशला कळून चुकते की हिला चढली आता. तो टेबलवरची वाईनची बॉटल उचलून दुसरीकडे ठेवणार इतक्यात ती त्याच्या हातातली बॉटल हिसकवते आणि तिच्या ग्लास मध्ये ओतते
आणि तो ग्लासही एका दमात पिऊन टाकते. हे पाहून रितेश घाबरतो. त्याला वाटते हिने जर जास्त पिली आणि तिला पचली नाही तर उलट्या करेल, म्हणून तो तिच्या हातातून वाईनची बॉटल घेतो आणि उंच कपाटावर ठेवून देतो. प्रिया रागाने रितेशकडे बघते आणि जोरात रडायला लागते. प्रियाचं वागणं बघून रितेश गोंधळतो. मग तो तिला शांत करण्यासाठी तिच्या जवळ येऊन बसतो. तिच्या पाठीवरनं हात फिरवत तिला शांत व्हायला सांगतो. पण तिला स्पर्श करताना त्याला वेगळंच फील होत होतं. त्याच्या समजण्याने त्याच्या समजवण्याने प्रिया शांत होते. रितेश लगेच उठून दुसरीकडे बसायला जाणार इतक्यात ती त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते, इथेच बसा ना. रितेश पण तिचं ऐकतो आणि तिथेच बसतो. ती लगेच त्याला म्हणते, तुम्हाला गर्लफ्रेंड असताना तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? रितेश तिच्या प्रश्नाने शॉक होतो. तो तिलाच म्हणतो, तुला कोणी सांगितलं मला गर्लफ्रेंड आहे? ती, कोणी सांगायला कशाला पाहिजे? तुम्ही इतके स्मार्ट, हँडसम, केअरिंग आहात, तर गर्लफ्रेंड तर नक्कीच असेल. आणि जॉब पण चांगला आहे. आणि महत्वाचे, लग्न होऊन पण बायकोला हात लावला नाही, म्हणजे नक्कीच गर्लफ्रेंड आहे तुम्हाला. प्रियाने त्याची स्तुती केली ते ऐकून तो खुश झाला. हिला मी स्मार्ट, हँडसम, केअरिंग वाटतो. अरे वा, बायको तर काही न करताच इतकी इम्प्रेस झाली. तिचं असं उत्तर ऐकून त्याला नवलही वाटते आणि वाईटही वाटते. त्याने लगेच तिला प्रतिप्रश्न केला, तू असं अचानक इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर मध्ये लग्न कसं केलं? त्याचा प्रश्न ऐकून तिला वाईट वाटलं. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. रितेशने तिला रडताना पाहून तिला विचार केला. उगाच विचारलं हिला. त्याने पुढे होऊन तिचे अश्रू पुसले. त्याने तिचे अश्रू पुसताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. प्रियाने त्याला मिठी मारताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचे हात आपोआप तिच्या खांद्यावर व डोक्यावर आले. ते दोघंही कितीतरी वेळ एकमेकांच्या मिठीत होते. थोड्या वेळाने प्रिया रितेश पासून बाजूला झाली व बोलू लागली, मला तर लग्न करायचे नव्हते, पण माझ्या बहिणीने प्रेमविवाह केला. त्यामुळे सर्व माझ्या आईवडिलांना बोलू लागले की तुम्ही मुलींना जास्त मोकळीक दिली होती म्हणून मोठीने असे केले. आता ही दुसरी पण नको पळून जायला, त्यापेक्षा हिचं लगेच लग्न लावून द्या. आणि त्यात माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मला नेमका तेव्हाच ड्रॉप लागला, म्हणून माझ्या आईवडिलांनी माझं लग्न लावून दिलं. मला कोणी विचारलं सुद्धा नाही की तुला लग्न करायचे आहे की नाही. मला माझं शिक्षण पूर्ण करून जॉब करायचा होता, पैसे कमवायचे होते, स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. पण सर्व गेलं. माझी काही चुकी नसताना मला शिक्षण मिळाले. मी माझ्या वडिलांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनीच माझ्या पुढे हात जोडून मला सांगितले, प्लीज बेटा, मी सांगेल तिथे लग्न करून माझी धुळीला मिळालेली इज्जत परत कमवून दे. आणि मला माझ्या स्वप्नापेक्षा माझ्या आई वडिलांची इज्जत महत्वाची होती, म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं. इतकं बोलून प्रिया परत रडायला लागली. सर्व भूतकाळ तिच्या समोरून गेला. रितेशच्याही डोळ्यात पाणी आले. त्याने तिच्या दंडाला धरून पटकन जवळ ओढले आणि तिला घट्ट मिठी मारली. रितेशच्या अशा अचानक ओढण्याने ती त्याच्या छातीवर आदळली. ती भानावर येताच तिला त्याची भारदस्त छाती जाणवली व आपण त्यांच्या मिठीत आहोत हेही जाणवलं. रितेशला तिची कीव आली, पण त्याने ठरवलं, यापुढे तो प्रियाला कधीच रडू देणार नाही. सर्वात आधी तर तिचं शिक्षण पूर्ण करून तिला जॉब मिळवायला सांगू. तिचे स्वप्न आपण पूर्ण करू. त्यालाही माहिती होतं स्वतः कमावलेले पैसे हे काय असतात आणि सध्याच्या काळात किती गरज आहे त्याची. बायको म्हणून कधी स्वीकारू ते माहित नाही, पण मैत्रीण म्हणून नक्कीच तिला स्वीकारून मदत करू, असे त्यांनी त्याच्या मनातच ठरवले. तो तिच्या पाठीवर हात फिरून तिला शांत करू लागला. प्रियाला पाठीवर रितेशच्या हाताचा स्पर्श होताच तिच्या पोटात गोळा आला. रितेश म्हणाला, चल जेवण करून घेऊ. तसे दोघे जेवायला बसले. जेवण झाल्यावर रितेशने प्रियाला सोफ्यावर बसवले व तिला म्हणाला, झोपून घे आता. प्रियाने गाल फुगून त्याच्याकडे पाहिले व बोलू लागली, नाही, मला नाही झोपायचे. आज मला तुमच्याशी खूप बोलायचे आहे. रितेश म्हणाला, ठीक आहे, थोड्या वेळ थांब, मी टेबल आवरून घेतो, मग आपण गप्पा मारत बसू. प्रियाने जोरात हो मध्ये मान हलवली. ते पाहून रितेशला थोडे हसू आले. त्याने टेबलवरील सर्व पसारा आवरला. सॉफ्ट ड्रिंकची बॉटल आणि कपाटावरील वाईनची बॉटल फ्रीज मध्ये ठेवली आणि तिच्या जवळ सोफ्यावर येऊन बसला. रितेशने तिच्या जवळ बसताच तीही मांडी घालून बसली व रितेशकडे तोंड केले. लगेच तिने त्याला विचारलं,
तुम्ही माझ्याशी लग्न का केलं, तेही गर्लफ्रेंड असताना? रितेश बोलू लागला, गर्लफ्रेंड होती मला, आता नाही आहे, कारण तिचे लग्न झाले मागच्या महिन्यात. प्रिया लगेच म्हणाली, आय एम सॉरी, मला माहिती नव्हते, खूप वाईट झाले. इतक्यात प्रियाचा फोन वाजला. प्रिया फोनकडे बघून रडायला लागली. हे बघून रितेश गोंधळला. त्याने तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि स्क्रीनवर पाहिले तर प्रियाच्या पप्पांचे नाव दिसत होते. आता त्यालाही टेन्शन आलं. जर प्रिया अशा अवस्थेत त्यांच्याशी बोलली तर ते उगाच माझ्याबद्दल गैरसमज करतील. काय होईल पुढे? प्रियाच्या वडिलांचा फोन रितेश रिसीव्ह करू देईल का प्रियाला? फोन रिसीव्ह केला तर प्रिया काय बोलेल तिच्या पप्पांशी? बघूया पुढच्या भागात. पुढचा भाग नक्की ऐका. कशी वाटली कथा? आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक यू.